ठीक आहे. मग आज आपण 14वा धडा ते जीवनदायी झाड हा धडा बघणार आहोत. ह्याचे लेखक आहेत भारत सासणे. आता तुम्हाला धड्याच्या नावावरूनच समजत असेल ते जीवनदायी झाड. झाडाबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. झाडे आपले काय आहे? जीवन आहे. जर झाड आहेत तरच आपण जगतो. झाड नसतील तर आपण जगू शकणार नाही. वनस्पती शास्त्रामध्ये झाड बहुतेक प्रजातींमध्ये वाढलेली खोड असलेली एक बारमाही वनस्पती आहे. झाडे अंदाजे 37 कोटी वर्षापासून अस्तित्वात आहेत असा अंदाज आहे. एका माणसाला 1 दिवसाचे जीवन जगण्याकरिता ऑक्सिजन जेवढा ऑक्सिजन लागतो तेवढा ऑक्सिजन तयार होण्यासाठी किमान 7 झाडे लागतात. आपण एका दिवसामध्ये जेवढं काही ऑक्सिजन घेतो तेवढा ऑक्सिजन तयार होण्यासाठी किमान 7 झाडे लागतात. तेव्हा आपण एका दिवसाचं ऑक्सिजन घेऊ शकतो. आपण आपल्या जीवनात किती झाडे लावलीत? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण आपल्या मुलांकरिता भरपूर सेविंग्स करून ठेवतो, परंतु आपण त्यांच्या मोठ्या आयुष्यासाठी काय करतो ह्याचा विचार कोणीही केलाय का? बरोबर आहे. आपले आई वडील जे आहेत ते आपल्यासाठी आपल्या आयुष्यासाठी खूप सारी सेविंग करतात, पैसे जपून ठेवतात, सगळं करतात. परंतु फक्त पैसे जमा करून चालणार आहे का? तर नाही. तर आपल्या मोठ्या आयुष्यासाठी किंवा दीर्घकाळ जगण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचे काय आहे तर ऑक्सिजन. त्याच्यासाठी कोणी काहीच करत नाही, कोणी झाडे लावत नाही. कोणी असा विचार केलाय का? तर नाही केलाय कधीच. आज आपण सगळे दूषित वातावरणात जगतो, त्यावर कोणीही कधी विचार करत नाही. आपण आपल्यासाठी पैसे कितीही साठवले त्याचा काय फायदा जेव्हा आपण स्वच्छ वातावरण, हवा, पाणी अशा वातावरणात जगू शकत नाही. जरी आपण कितीही आपल्या साधन संपत्ती किंवा काहीही आपण गोळा केला किंवा साठवून ठेवलं त्याचा काहीही उपयोग होणार नाही जोपर्यंत आपल्याला स्वच्छ आणि चांगलं वातावरण, हवा, पाणी मिळणार नाही तोपर्यंत त्या साधन संपत्तीचा काहीही उपयोग होणार नाही. आज आपला एक महत्त्वाचा निर्णय आपल्या पुढच्या पिढीला एक चांगले आयुष्य देऊ शकेल व ते निर्णय म्हणजे झाडे लावा आणि झाडे जगवा. प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे. ते आपल्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आपल्याला आत्ताच ऑक्सिजनची कमतरता किंवा आपल्याला कोणत्याही ठिकाणी आधी जसं प्रत्येक ठिकाणी जंगले असायचे, खूप सारे झाडं असायचे, तसं वातावरण आपल्याला आता दिसून येत नाही. जे जंगल आहेत, झाडं तर कोणच लावत नाही, पण जे झाडं लावलेली आहेत किंवा जे जंगल आहेत ते लोक कापतायत आणि तेथे काय करतायत? राहण्यासाठी जागा करतात आणि जे जंगल आहेत ते सगळं नष्ट करत आहेत. आपल्या देशाची लोकसंख्या वाढत चालली, त्याच्यामुळे काय करतात? लोकांना राहण्यासाठी जागा नाहीये म्हणून ते लोक काय करतात? जंगलच्या ठिकाणी काय करतात? ते जंगल नष्ट करतात आणि त्या ठिकाणी राहण्यासाठी जातात. त्याच्यामुळे काय होत आहे तर झाडे नष्ट होत असल्याने आपल्या देशामध्ये किंवा आपल्या ह्या ठिकाणी काय होते? प्रदूषण मोठ्या प्रमाणे वाढत चाललेले आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने एक तरी किमान झाड लावलं पाहिजे. हे आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. जर झाडेच नसतील तर आपली पुढची पिढी जगू शकेल का? तर नाही. जरी तुम्ही अमाप पैसा त्यांच्यासाठी ठेवला, काहीही केलं, किती साधन संपत्ती गोळा करून ठेवली तरीही त्याचा काहीच फायदा होणार नाही जर झाडे नसतील. त्यांना ऑक्सिजन मिळणार नाही आणि ते जगू शकणार नाही. म्हणून झाडे ही आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज आपल्याला सगळ्या देशांची एक सगळ्यात मोठी समस्या आपल्याला दिसून येते. आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या, गंभीर समस्या झालेली आहे ते म्हणजे कोविड-19 दिसून येत आहे. हा जो कोरोना आहे तो प्रत्येक देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पसरलेला व्हायरस आहे. याला कारणीभूत म्हणजे प्रदूषण सुद्धा आहे. कोणत्याही ठिकाणी जंगले आपल्याला दिसून येत नाही, झाडांची कमतरता झाली आहे, त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे.
कोविड-19 हा व्हायरसमुळे आज आपल्या देशाचे लाखो लोक मृत्यूला बळी पडलेले आहेत. ही एक मोठी गंभीर समस्या आहे. ती फक्त आपल्या देशाचीच नाही तर प्रत्येक देशामध्ये प्रत्येक ठिकाणी ही समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की ज्या लोकांचं काहीही हे नाहीये तरी त्या लोकांना सुद्धा मृत्यूला बळी पडायला लागत आहे. आणि आज आपण बघतोय किती लाखो लोक आपल्या देशातले ह्या कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि ही समस्या प्रत्येक देशामध्ये आपल्याला दिसून येत आहे. म्हणून प्रदूषण कशामुळे वाढत आहे तर झाडे नष्ट झाल्यामुळे. म्हणून प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये कमीत कमी एक तरी झाड लावून आणि ते जगवलं पाहिजे. फक्त असं नाही की झाड लावलं आणि परत त्याच्याकडे कधी बघायचंच नाही, ते जगलंय की मेलं असं काहीच नाही. जर आपण झाड लावतोय तर आपण आपल्याला त्या झाडाची तेवढी केअर पण करायला पाहिजे आणि ते झाडाला लावल्यानंतर त्या झाडाला जगवायला सुद्धा पाहिजे. म्हणून झाडे ही आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. झाडे आहेत म्हणून आपण आहोत. ठीक आहे. मग आपला 14वा धडा ते जीवनदायी झाड. लेखक भारत सासणे. आपण यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. लेखक भारत सासणे. भारत जगन्नाथ सासणे यांचा जन्म 27 मार्च 1951 मध्ये झाला. जालना येथे झाला. अहमदनगर महाविद्यालयातून त्यांनी BSc ही पदवी घेतली. व्यापारी भूलभुलैयापासून दूर राहून व्यक्तिमत्वाच्या पिंडांशी प्रामाणिक राहून निष्ठेने व सातत्याने लेखन करणारे प्रसिद्ध लेखक भारत सासणे. माणसाच्या जगण्यातील मूलभूत जटिल व गुंतागुंतीच्या प्रश्नांचा अनेक पदरी पैलूंचा सखोल व उत्कट वेध घेऊन नितांत गांभीर्याने लेखन करणाऱ्या मराठी कथाकारांत भारत सासणे यांचे नाव अग्रगण्य आहे. ज्या माणसांच्या जगण्यातील ज्या समस्या आहेत, जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या अनेक पदरी पैलूंचा सखोल आणि उत्कट अभ्यास करून आणि त्यांनी उत्कट अभ्यास करणारे हे मराठी कथाकारांत भारत सासणे यांचे नाव अग्रगण्य म्हणजे प्रथम आहे. अंतर्मनातील अंधाऱ्या, अज्ञात, भयकारी आणि खोल तळघरात शिरून अनुभव समृद्ध सत्याचा शोध घेण्याच्या क्रियेमुळे सासणे यांच्या कथांनी मराठी कथाविश्वात स्वतःची मुद्रा उमटवलेली आहे. अंतर्मनात अंधाऱ्या आणि अज्ञात, भयकारी आणि खोल अशा तळघरात शिरून म्हणजे ते लोकांच्या मनात शिरून आणि त्यांचे विचार काय आहेत हे जाणून आणि त्यांनी सत्याचा शोध घेण्याच्या क्रियेमुळे सासणे यांच्या कथांनी मराठी कथाविश्वात स्वतःची मुद्रा उमटवलेली आहे. वास्तवाला शब्दात रूपांतरित करण्यापेक्षा शब्दाला वास्तवाचं सामर्थ्य प्राप्त करून देणं ही खरी प्रतिभावंत. सासणे यांच्या लेखनात शब्दमयी जग वाचकाला झपाटून टाकतं. घटना असो की प्रसंग, निसर्ग असो की घराचा अंतरंग, मानवी बाह्यवर्तन असो की मानसिक आंदोलन, प्रकाश असो की अंधार, सर्वांचा नानाविध छटा रेखाटताना एखाद्या अनुभव समृद्ध कवितेतील संवेदनांनी थरथरणाऱ्या ओळींप्रमाणे सासणे यांची लेखणी तरळ व उत्कट आपण भारत सासणे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण बघितलं की त्यांनी किती उत्कट आणि सरळ आणि लोकांच्या अंतरंगात जाऊन आणि सत्याचा शोध घेऊन त्यांनी किती चांगलं आणि उत्कट असं लेखन केलेलं आहे. तर आज आपण ते जीवनदायी झाड, लेखक भारत सासणे ह्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितलेली आहे. तर आपण पाठ परिचय बघूया. भारत सासणे
जन्म 1951. प्रसिद्ध लेखक, कथाकार, नाटककार, कादंबरीकार. अनर्थ, लाल फुलांचे झाड हे कथासंग्रह. सर्प, दूर तेथे दूर तेथे दूर तेव्हा, रात्र ह्या लघु कादंबऱ्या प्रसिद्ध. आता आपण फलदायी व जीवनदायी लिंबाचे झाड आणि मानवी जीवन ह्यांचं सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेला आहे. पाठाचा आशय काय आहे तर फलदायी आणि जीवनदायी लिंबाचे झाड कशाबद्दल वर्णन केलेले आहे तर लिंबाचे झाड आणि मानवी जीवन यांची सुंदर सांगड घालण्याचा यशस्वी प्रयत्न प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेला आहे. ओके, आपण सुरुवात करूया. सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. मी राहत होतो त्या घराच्या मागे एक लिंबाचं झाड होतं. लिंब म्हणजे कडुलिंब नव्हे, आपण खातो त्या लिंबाचं झाड. कोणतं झाड होतं तर लिंबाचं झाड. खिडकी लगतच होतं. ते काटेरी आणि लिंबाच्या फळांनी गच्च लगडलेलं असं. गच्च म्हणजे दाट, भरपूर त्याच्यावर लिंब आलेली होती असं गच्च ते लगडलेलं झाड होतं. लसलशीत हिरवगार आणि चैतन्यमय प्रदेश सगळा उन्हाचा होता. त्या भागात एकूणच उन्हाळा जास्त आसमंत तापून जाई. आसपासची जमीन तापून करपून तपकिरी पडलेली दिसे. त्या प्रदेशामध्ये उन्हाळा असल्यामुळे त्या ठिकाणी खूप जास्त गरमी होती. त्याच्यामुळे ती जमीन तापून आणि करपून कशी झालेली होती, तपकिरी रंगाची दिसत होती. जी काही झाडं आसपास होती ती मलूल आणि काळपट हिरवी दिसत आणि पाणथळ परिसरात कुठंच नव्हती. पाणथळ म्हणजे ओल धरणारी जमीन किंवा पाणी धरणारी जमीन, त्याला पाणथळ जमीन असे म्हणतात. सगळीकडे शुष्क कोरडी जमीन. शुष्क कोरडी म्हणजे कोरडी झालेली जमीन आपल्याला लेखकांना सगळीकडे दिसून येत नव्हती. कोणत्याही ठिकाणी पाणथळ जमीन त्यांना दिसून येत नव्हती. घर सुद्धा तापून निघे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर ते झाड म्हणजे विलक्षण, जीवनमय आणि जीवनदायी वाटे. लेखक काय सांगतात की त्या ठिकाणी सगळीकडे शुष्क कोरडी जमीन होती. कोणत्याही ठिकाणी पाणथळ जमीन नव्हती आणि जे जमीन ही तापून आणि करपून तपकिरी रंगाची दिसत होती. पण ते झाड, जे लिंबाचं झाड होतं ते झाड विलक्षण आणि जीवनमय, जीवनदायी वाटत होतं. कारण ते हिरवगार आणि लिंबांनी लसलशीत भरलेलं असं ते झाड होतं, म्हणून ते जीवनदायी वाटत होतं असं लेखक सांगत आहेत. खरं तर भिंतींच्या उंचीचे झालेले लिंबाचे झाड म्हणजे भोवतालच्या सजीवांच्या दिलाशाचं केंद्र झालं होतं. हे माझ्या लक्षात आलं. त्या झाडाखाली काळीभोर सावली असे. मोरीचं पाणी सगळं त्या झाडाला जाई. त्यामुळे जमिनीत नेमकी तिथंच ओल असे. ओलसर जमिनीत मला काही शंख दिसून लागले. आज इथं दिसलेला शंख उद्या तिथे दिसे. रात्रीतून तो बराच सरकलेला असे. लहान मोठे अनेक शंख मग दिसून येऊ लागले. मग लक्षात आलं की या झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. त्यांना त्या झाडाच्या खाली काय दिसून आले तर विविध शंख, खूप सारे शंख दिसून आले. पण ते शंख एका जागेवर राहत नव्हते. तर त्यांनी जर आता एका जागेवर बघितलं आणि थोड्या वेळानंतर किंवा सकाळी ते बघायचे तेव्हा ते शंख वेगळी किंवा दुसरीकडे दिसून येत होते. तेव्हा त्यांना काय समजलं की या झाडाखाली गोगलगाईचं वास आहे किंवा गोगलगाई तिथे राहते.
मग लक्षात आलं की झाडाखाली गोगलगाईची वस्ती आहे. इतक्या मोठ्या आकाराच्या गोगलगाईची मी प्रथमच पाहत होतो आणि प्रथमच मी असंही पाहिलं की त्या गोगलगाई शंख पाठीवर घेऊन तर चालतातच, परंतु त्या झाडांवरही चढतात. फांदीवर चिकट रंगानं बरबटलेल्या गोगलगाई पाहणं, त्यांचा प्रवास निरखणं हा माझ्या आणि लहान मुलांचा कौतुकाचा कार्यक्रमच होऊन बसला आहे. लवकरच त्या पारव्याची जोडी त्या गर्द हिरव्या आश्चर्यात दिलासा शोधू लागली. त्या जोडीनं काड्याचं एक घरटं त्या लिंबाच्या काटेरी झाडात बांधायला सुरुवात केली. खिडकीतून किंवा दारातून हळूच पाहिलं. मी गुंजांच्या डोळ्यांची लुकलुकत्या नजरेची पारवी दृष्टीस पडे. भोवतालच्या रखरखीतून त्या जोडीनं एक थंड असा आश्रय शोधून काढला होता. माझा मुलगा तिथे वारंवार जाऊन पाही म्हणून मग ते जोडपं हळूहळू दिसेनासं झालं. चिमण्या आणि इतर पक्षी ह्यांनी ते झाड नेहमी गजबजलेलं असे. ते झाड चिमण्या आणि जे इतर काही पक्षी होते त्याच्याने गजबजलेलं असे, म्हणजे खूप गर्दीने व्यापलेलं असायचं. गजबजलेलं म्हणजे गर्दीने व्यापलेलं. जणू गात बहरत संगीतमय झाड, तुरेदार बुलबुल आणि पोपट नेहमी तिथे दिसत. त्या सगळ्यांचं ते झाड म्हणजे एक केंद्र, एक आकर्षण, एक आश्वासनच विश्वासाचं ठिकाण झालं होतं. त्या सगळ्या पक्ष्यांचं ते झाड काय झालेलं होतं? एक केंद्र झालेलं होतं आणि एक आकर्षण झालेलं होतं. एक आश्वासनच आणि विश्वासाचं ठिकाण झालेलं होतं. कलकलाट आणि गजबजाट त्या झाडांचं जणू अनेक पक्ष्यांना जगण्यासाठी नवं आश्वासक निमंत्रण दिलं होतं. ते आश्वासन कंठोकंठी दूरपर्यंत पोचून भोवतालच्या तप्त वातावरणातून अनेक पक्षी त्या एकमेव थंड झाडांकडं थव्याथव्यानं येत असल्याचं माझ्या लक्षात आलं. ते पक्षी होते ते थव्याथव्याने म्हणजे ग्रुपने त्या झाडांकडे यायचे असं लेखकांच्या लक्षात आलं. शब्दार्थ सगळ्यांनी लिहून घ्यायचे. जीवनदायी, जीवनदायी म्हणजे जीवन देणारा. गच्च, दाट, आसमंत, आसपासचा प्रदेश. तपकिरी, ब्राऊन कलर. पाणथळ, ओल धरणारी जमीन. शुष्क, कोरडे. विलक्षण, विचित्र. दिलासा, आश्वासन. केंद्र, मध्य. बरबटणे, माखलेले असणे. निरखणे, बारकाईने पाहणे. गुंजा, लाल आणि काळे ठिपके असलेल्या बिया. कलकलाट, गोंगाट किंवा कोलाहल. गजबजलेले, खूप गर्दीने व्यापलेले. झाडाखाली मुंग्यांचंही एक वेगळंच विश्व होतं. आधी त्यांनी काय सांगितलं की त्या झाडावर मोठ्या प्रमाणात विविध पक्ष्यांची गर्दी असायची. आता त्या झाडाखाली मुंग्यांचाही एक वेगळंच विश्व होतं. अनेक रंगी किडे सुद्धा त्या दलदलीत होते. एकदा पाहत असताना सापाची कात आढळून आली. झाडांवर खारीची वस्ती तर होतीच, पण थंड सावलीत कुत्रीही तिथे विसाव्याला म्हणजे विश्रांती घेण्यासाठी.
फुलांपासून व फळांपर्यंतचा सगळा जीवन प्रवास त्या झाडांचा मला पाहायला मिळाला नाही. परंतु शेवटच्या बहरात फुले लागलेली पाहिली. ही फुले चिमुकली, मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत. फुलं कशी होती, जी फुलं लागलेली होती ती कशी होती, तर ही फुलं चिमुकली आणि मंद गोड वासाची आणि अद्भुत फळदार आश्वासन घेऊन आलेली असत. फुलांमुळे लवकरच त्या झाडांभोवती पंखधारी चिमुकल्या पऱ्या उडू लागल्या. फुलपाखरं आणि रंगीत उडते कीटक, फुलचुके, चिमुकले पक्षी आणि भुंगे, एका छोट्या फांदीवर मधमाशांचा पोळाही रचलं जाऊ लागलं. तेव्हा मात्र खिडकी लावून घ्यावी असं वाटू लागलं. पण त्या माशांनी मला कुणाला दंश केला नाही. सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी त्या लिंबाच्या झाडांची व्याख्या झाल्याचं माझ्या लक्षात आलं. पण इतकंच नव्हे तर माणसांशी त्या झाडांकडे आकर्षित होत होती. फक्त पशुपक्षी मुंगे एवढंच नव्हे तर जी माणसं होती ती सुद्धा त्या झाडांकडे आकर्षित होत होती. ज्या खुणा दाक्षिणात्य स्त्रीनं हे लिंबाचं झाड राहत्या घराच्या मागं केवळ भाडेकरू असताना लावलं होतं, तिने त्या झाडाला कुंपण घातलं नव्हतं. मुक्त मोकळं झाड तिनं जणू कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. मुक्त मोकळं झाड आणि तिने त्या झाडाला कोणत्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या, तर कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. आसपासचे लोक येत लिंबाची फळं मुक्तपणे घेऊन जात. फळं कधी कमी पडली नाही. आपण बघितलं असेल एखाद्या घराच्या बाहेर जर एखाद्याने झाड ते लावलं असेल आणि त्याला खूप सारे फळं किंवा फुलं येत असतील तर ते लोक दुसऱ्यांना ते फुलं आणि फळं देत नाहीत, मागितलं तरी पण देत नाही. पण ही जी स्त्री होती जिने भाडेकरू असताना ते झाड लावलेलं होतं त्याला तिने कडूपणाच्या आणि कंजूशीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या. ज्या लोकांना ते फळ लिंबाचं फळ पाहिजे असायचं ते मुक्तपणे ते फळ घेऊन जात असत. फळ कधी कमी पडले नाही. फळांनी लगडलेलं ते झाड दृष्ट लागण्यासारखं समृद्धीची भावना जाणवणारं आणि जीवनदायी होतं सगळ्यांसाठीच. म्हणजे असं की माणसं, पशुपक्षी, कीटक, साप, कुत्री आणि खारी, गोगलगाई अशा सगळ्यांनाच ते आकर्षून घेत असत. भोवतालच्या काहिलीतलं विसाव्यांचा आणि आनंदाचं जणू आशीर्वादमय आश्वासन आणि जगण्याचा दिलासा. हे जे लेखकांनी विविध पशुपक्ष्यांबद्दल वर्णन केलेले आहेत, पशुपक्षी, कीटक, साप, कुत्री, खारी, गोगलगाई, ह्या सगळ्यांना ते झाड आकर्षून घेत असे. इतकं महत्वाचं त्या झाडाला आलेलं पाहून मी चकित होऊन गेलो होतो. ज्या घराची हकीकत मी सांगतो आहे ती एक जोड इमारत होती. ट्विन ब्लॉक शेजारी जे राहत होते त्यांच्या परसदारी चक्क पाण्याचा हापसा होता. म्हणजे भरपूर पाणी होते. आपण शब्दार्थ बघूया आधी. गजबजाट म्हणजे गर्दी. तप्त म्हणजे गरम. विश्व, जग, सृष्टी. दलदल, चिखलाने भरलेली जमीन. खार, स्क्विरल,
विसावा आराम किंवा विश्रांती. कुंपण संरक्षण किंवा संरक्षण भिंत म्हणजे कुंपण. प्रवृत्ती कल किंवा ओढ. परसदार घराच्या मागील भागात असलेला आवार. हापसा पाण्याचा पंप. घमघमाट आजूबाजूला सर्वत्र दरवळणारा सुगंध. भकास उजाड ओसाट. मात्र अंगणात आणि परसदारात गवताची काडीही नव्हती. माणसं उदास, दुर्मुखलेली, त्रस्त वाटत. त्या घरातली स्त्री नेहमी दागिने घालून बसे, परंतु पाणी आणि जमीन मुबलक असतानाही त्यांनी हिरवा आनंद पसरवण्याचा प्रयत्न कधी केला नाही. मला वाटतं झाड लावणं, ते जगवणं, त्याद्वारे दूरवर आनंदाचे आणि आश्वासनाचे संगीतमय संदेश पसरवणं आणि सर्व सजीवांचे आशीर्वाद घेणं ही एक प्रवृत्तीच असावी लागते. आपल्याकडे किती दागदागिने असू दे, काही असू दे, जोपर्यंत आपल्याला हिरवगार दिसत नाही, जोपर्यंत आपल्याला झाडं दिसत नाही, तोपर्यंत आपल्या मनाला शांती मिळत नाही. जो माणूस एखादं झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. काय सांगितलं लेखकांनी की जो व्यक्ती किंवा माणूस झाड जगवतो तो निसर्गात एक हिरवा चमत्कार रुजवत असतो. हे लिंबाचं झाड बघा ना, त्या कोण्या बाईनं हे झाड लावलं होतं. ती बाई इथून निघून गेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेली. आपण जे झाड लावतो ते फक्त आपल्याला फळं देतो का? तर नाही. ती जी आपली पिढी, आता आपल्या बाबांनी, आपल्या आजोबांनी जे काही झाडं लावलेली असतात फुलांची, फळांची, ते आपल्याला आतापर्यंत फुलं आणि फळं देत असतात. तर ते जे झाडं आपण लावत असतो ते फक्त एकाच पिढीला फुलं आणि फळ देण्याचं काम करत नाही, तर आपल्या पिढ्या त्या झाडांच्या संरक्षणात राहत असतात आणि त्या झाडांची फळं आणि फुलं त्यांना मिळत असतात. तर हे जे लिंबाचं जे झाड होतं ते एका बाईने लावलेलं होतं आणि ती त्या ठिकाणाहून निघून गेलेली होती, परंतु जाताना एक अद्भुत नाट्य ती आपल्या मागे ठेवून गेलेली होती. दरवर्षी दर ऋतूत त्या झाडाला अनुषंगाने एक उत्साह साजरा होत असणारा, फुल येत असणारा, घमघमाट दळवळत असणारा आणि मग एक अख्ख्या फलोत्सव, फळांचं लगडणं हे सगळं घडत असणार. मी तर केवळ एका ऋतूला सजीवांच्या जगत्या नांदत्या अस्तित्वाचा साक्षीदार होतो. पण शेजारची ती माणसं, ती अनेक वर्ष त्या घरात राहत आलेली होती, परंतु न त्यांनी ते हिरवं कौतुक पाहिलं, न त्यांनी झाडं लावली, न त्यांनी फुलं फुलवली. हा निसर्गातला आनंद त्यांच्या मनात कधीही पोचल्याचं मी पाहिलंच नाही. म्हणून कदाचित मी माणसं त्यांच्या परस अंगणासारखीच उदास, भकास, तपकिरी अशीच वाटत राहिली मनात. लेखक काय सांगतात की त्या घरामध्ये खूप सारे जण राहून गेली, परंतु त्यांनी कधीही त्या झाडाला फुलताना आणि फळं येताना बघितलेलं नाही आणि त्यांनी एकही झाड लावलेलं नव्हतं. परंतु लेखकांनी त्या झाडाचा एक ऋतू बघितलेला होता. त्या झाडाला फुलं आणि फळं येताना बघितलेली होती आणि तेव्हा त्या परिसरामध्ये राहणारे जे पशु पक्षी होते त्यांना किती आनंद होत होता ह्याचे ते लेखक जे आहेत ते साक्षीदार बनलेले होते.
ते झाड लावणारी ती दाक्षिणात्य बाई एकदा तिच्या मुलासह आमच्या घरी आली होती. तिनं आपल्या बरोबर प्रथम जाऊन ते झाड पाहिलं. तिचा तो हळवेपणा मला सृजनाशी संबंधित वाटला. मला वाटलं सृजनाशी नवनिर्माणाशी निर्मितीशी मन जोडलेलं असेल तर ते आज ताजं राहतं. झाडांना फुलवलं, रुजवणं, त्यांचा हिरवा संदेश दूरवर पोहोचवणं ह्यातून मन सृजनात्मक आणि आनंदी निर्मितीक्षम होत असावं. एक मागं ठेवलेलं फळदार झाड किती जीवांना जगवत, आनंद देत, जीवन देत, आश्वासन आणि आशीर्वाद देत हे पाहिलं की मन थक्क होतं. हे मर्म ज्यांनी जाणवलं ते मला वाटतं आनंदी राहतात. जे नुसते भौतिक गोष्टीचा ध्यास घेतात, दागिने घेऊन बसतात, त्यांच्या भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाहीत. आनंदापासून ते बिचारे वंचित राहत असावेत. त्या जीवनदायी झाडानं आपल्या हिरव्या भाषेत मला असं बरंच काही सांगितलं. काय सांगतायत लेखक की जो कोणी एक झाड लावतं त्या एका झाडामुळे किती लोकांना आनंद मिळत असतो. जे पक्षी असतात, विविध पक्षी असतात, त्यांना घर मिळत असतं. म्हणजेच ते झाड असेल तर ते त्या झाडावर घरटं बांधत असतात. म्हणजेच त्यांना राहायला जागा मिळत असते. जे पशु आहेत किंवा जे प्राणी आहेत ते त्या झाडाच्या खाली जी सावली असते त्या सावलीमध्ये आपलं जीवन व्यतीत करू शकतात. आणि जी माणसं आहेत त्या माणसांना फुलं फळं मिळत असतात. त्या झाडांच्या संरक्षणामध्ये, झाडाच्या सावलीमध्ये जगण्यासाठी मिळत असतं. म्हणजे किती लोकांना एका झाडामुळे आनंद मिळत असतो. आणि लेखक काय सांगतात की जे नुसत्या भौतिक गोष्टींचा ध्यास घेतात, म्हणजे ज्यांना फक्त भौतिक गोष्टी आवडत असतात, दागिने घेऊन बसतात, त्यांना भोवताली कधी हिरवं झाड उगवत नाही. त्यांच्या भोवताली कधी, त्यांच्या आजूबाजूला कधी हिरवं झाड उगवलेलं दिसत नाही आणि त्यांच्या मनात कधी पक्षी चिवचिवत नाही. आनंदापासून ते वंचित राहत असतात असं लेखकांनी आपल्या या धड्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते जीवनदायी जे झाड आहे ते हिरव्या भाषेमध्ये असं खूप काही लेखकांना शिकवून गेला असं लेखक सांगत आहेत. थक्क म्हणजे चकित किंवा स्तंभित. मर्म, सुप्त गुणधर्म. वंचित, एखादी गोष्ट न मिळालेली. हकीकत, बातमी किंवा वृत्तांत. दुर्मुखलेली, घुरमा. साक्षीदार, पुरावा देणारा. चमत्कार, आश्चर्य, नवल. मुबलक, विपुल, पुष्कळ. ही आपण शब्दार्थ बघितलेली आहे. तर आज आपण ते जीवनदायी झाड हा धडा बघितलेला आहे. त्याचे लेखक आहेत भारत सासणे. यांच्याबद्दल आपण विविध प्रकारची माहिती बघितलेली आहे. पाठ परिचय बघितलेला आहे आणि पाठाचा आशय काय होता हे आपण समजून घेतलेला आहे. आणि आपण ते जीवनदायी झाड हा धडा चांगल्या प्रकारे समजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लेखकांनी कशाबद्दल वर्णन केलेले आहे ते आपण समजून घेतलेलं आहे. शब्दार्थ, या धड्यामध्ये आलेले काही कठीण शब्द होते त्यांचे आपण अर्थ समजून घेतलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, झाडांखाली कोणाचे एक वेगळेच विश्व होते. चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं आहे. झाडांखाली कोणाचे एक वेगळेच विश्व होते.
व्हेरी गुड. झाडांखाली मुंग्यांचे एक वेगळेच विश्व होते. पुढचा प्रश्न, लिंबाच्या झाडांची कोणती व्याख्या झाली होती? लिंबाच्या झाडांची काय प्रश्न काय आहे? लिंबाच्या झाडांची कोणती व्याख्या झाली होती? लिंबाच्या झाडांची सजीवांसाठी जीवनदायी केंद्र अशी व्याख्या झाली होती. पुढचा प्रश्न, लिंबाचे झाड लावलेल्या स्त्रीने त्याला कशाच्या मर्यादा घातल्या नव्हत्या? व्हेरी गुड. लिंबाचं झाड लावलेल्या स्त्रीनं त्याला कडूपणाच्या आणि कंजूसीच्या मर्यादा घातलेल्या नव्हत्या.